कार्यालयांना भेटी देत आहे. तुम्ही सेना मनसेचे उमेदवार आहेत. शासनाला निवडणूक कार्यालयांना भेटी देत आहे. काय नेमका उद्देश आणि काय नेमकं मार्गदर्शन तुम्ही करताय? काय नाही, काल उमेदवारी सगळ्यांच्या जाहीर झाल्या. आज फॉर्म भरले, तर मी सगळ्यांना कार्यालयात जाऊन भेटणार आहे आणि मी मुंबईभर हे करणार आहे. जिकडे महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील, तिकडे ज्यांना पाहिजे तिकडे मी शाखेत जाऊन त्यांना भेटणार आहे. आम्ही एक प्रश्न असा आहे की आज अखेर उमेदवारी सगळ्या झालेल्या आहेत, उमेदवारी अर्ज भरून झालेले आहेत, मात्र अनेक जण पक्षामध्ये म्हणजे शिवसेना असेल किंवा मनसे असेल दोन्हीकडे नाराज पाहायला मिळाले आणि त्यांनी नाराजी तशी व्यक्त सुद्धा करून दाखवलेली पाहायला मिळते. अशामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत व्यवस्थित सन्मान केला जाणार नाही तोपर्यंत जो उमेदवार आहे त्याला मदत केली जाणार नाही. अशा पद्धतीची भूमिका अनेक ठिकाणी घेताना पाहायला. मला वाटतं असं सगळीकडे होतं आहे. मला वाटतं पण आमच्याकडे जे समजूतदार लोक आहेत की कारण मी कालपासून लोकांना समजवत आहे, मला वाटतं मातोश्रीला पण तेच चालू आहे. जे समजूतदार लोक आहेत की पक्षासाठी आणि मराठी माणसासाठी पुढे जायचं आहे, हे जी भावना घेऊन आम्ही उतरलो आहे ती समजणारी लोक खूप आहेत. ते फक्त त्यांचं मन व्यक्त करायला येतात आणि ते ठीक आहे, आम्ही ऐकायला तयार आहोत. पण बाकीच्या ठिकाणी जे भाजपचे कार्यालय फोडत आहेत किंवा नगरसेवक पळत आहेत, हे जे बघायला मिळतं ते आमच्याकडे बघायला मिळत नाही. कारण आमच्याकडे मराठी माणसासाठी लढणारी लोक आहेत आणि मला खात्री आहे की 16 तारखेला तुम्हाला एक अभूतपूर्व रिझल्ट मिळेल. आज शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा. नाशिक या ठिकाणी जे आहे ते एबी फॉर्म पळवण्यात आले आणि संभाजीनगरमध्ये तर जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी देखील आक्रोश केला की भाजप आम्हाला देत नाहीये. जे नवीन पक्षात आलेत त्यांना देत आहे, पण जे निष्ठावंत आहेत त्यांना देत नाही उमेदवारी. अनेक महिला ज्या आहेत त्या चक्कर येऊन देखील पडलेल्या आहेत संभाजीनगरमध्ये. याकडे मी दिवसभर बघत होतो, पण त्यांच्या पक्षाचं मी काय बोलायचं मला कळत नाही. पण शेवटी त्यांचं कसं आहे की ते उमेदवार नाही बघत, ते त्यांच्याकडचे पैसे बघतात, माणूस बघतात, माणसाला देतात आणि मग तो माणूस जर निवडून आला तर येतो. त्याच्यामुळे आता लोकांनी ह्या निवडणुकीत मला वाटतं विचार करून मतदान केलं पाहिजे. कारण आता माहीम नगरमध्ये पण जे झालं ते पण तुम्हाला कळलं असेल, म्हणजे ती युतीची कृपा. आम्ही सर अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, तर त्यांच्याशी काही चर्चा वगैरे काय करणार आहात का? अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, तर नाही, जे सोडून गेले ते 16 तारखेला पछतावतील. आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. काय काय नेमके मुद्दे असतील? कोणता मुद्दा तुमच्यावर मानला जाईल? भाजप म्हणतं की मुंबईचा महापौर हा हिंदू असेल. मग मराठी माणूस हा हिंदू नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे का? मराठी माणूस हा हिंदू नाही आहे का? तर मला आत्ताच सांगा ना. मतदानचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न. आजपर्यंत जो महापौर येत आला तोच मराठी महापौर आमचाच असेल आणि मराठी महापौरच असेल. महायुतीचाच महापौर होईल ठामपणे त्यांनी सांगितले. महायुतीचाच महापौर बसेल हे ते ठामपणे सांगताय. शेवटी बसवणार महाराष्ट्राची जनता ना. तर मला वाटतं त्या लोकांनी विचार केला पाहिजे की तुम्हाला आजपर्यंत काय मिळालं. ना चांगले रस्ते मिळाले, ना तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या, ना शेतकऱ्यांचं काही भलं झालं. आणि लाडकी बहीण तर मला बोलूच नका. हे आता महानगरपालिकेनंतर जे थांबेल ना ते 4 वर्षांनी चालू होईल. ही म्हणजे तुम्ही ऑफिशियलपणे घूस देत आहे. 1,500 रुपये तुम्ही ऑफिशियलपणे देत आहे आणि बरं ते ऑफिशियलपणे कोणाचे आहेत? ज्या घरी जात आहेत त्याच तिकडे जो माणूस किंवा स्त्री कमवते त्याच टॅक्सेसमधून येतात ना ते. सर, मुंबईमध्ये बेस्ट बसचा अपघात झालेला आहे पुन्हा. मागील वर्षी कुर्लामध्ये आणि काल भांडूपमध्ये झालेला आहे. काल सुद्धा 4 जणांचा मृत्यू केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक बस हा बळी ठरतोय का? कसं पाहते का या विषयाकडे? मला वाटत नाही की ते आता ते चालकाची काहीतरी चूक होती. त्याच्यामुळे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक बसला आपल्याला दोष देता येणार नाही. पण मी ते अपघाती पडले त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटणार आहे. मी आज पण एक पोस्ट टाकली. मला आज जाता नाही आलं, पण मी उद्या किंवा परवा जाऊन त्यांना भेटणार आहे. आजवरती शिवसेना हा मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ होता. मात्र आपण बघतोय शिवसेना हा नेहमी मोठा भाऊ राहिलेला आहे पालिका निवडणुकांमध्ये. मात्र आता शिंदे गटाला केवळ 90 जागांवरती. मला आवडलं की तुम्ही शिवसेना ही शिवसेना बोलला आणि एक गट बोलला. त्याकडे कसं बघता की आता केवळ 90 जागा त्यांना देण्यात आलेल्या आहेत? पण ज्यांच्याकडे जास्त पैसे त्यांना ते तेवढ्या जागा देता येतील. कारण शेवटी आता पण प्रत्येक नगरसेवकाला किती पैसे देतात हे आपल्याकडे येतच आहे, पत्रकारांकडे येते. पत्रकार आता बोलायला लागलेत आणि मला वाटतं विरोधी पक्ष तर बोलतच होते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यात की जे दुबार मतदार आहेत ज्यांच्यामुळे ते जिंकत होते त्या लोकांची जी परिस्थिती असेल ना 15 तारखेला, ह्याच्याने इतर पण दुबार मतदार निवडणुकीला यायला घाबरतील. ज्या गोष्टीमुळे ते निवडून येत होते
आम्ही सर शेवटचा प्रश्न अनेक ठिकाणी आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या देखील सभा होणार आहेत, परंतु तुमच्या देखील सभा व्हाव्यात अशा अनेक जणांच्या आहे ती मागणी आहे. काही प्रचार सभांचा काही प्लॅनिंग केलेली आहे का तुम्ही? कुठे कुठे प्रचार सभा की एकटा तुम्ही स्वतः प्रचार सभा कुठे कुठे काही घेणार? नाही, काय माझा planning? प्लॅन उद्या ठरेल. माझा प्लॅन उद्या ठरेल. मी आता कसं होतं की आता फॉर्म भरण्याची तारीख होती, मग उद्या परवा फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे, त्याच्यामुळे मी शाखांमध्ये जाऊन सगळ्यांना भेटणार आहे. त्याच्यानंतर प्रचार सभा पण असतील, प्रचार पण असेल, इंटरव्ह्यूज पण असतील. जसा शेड्यूल बनेल तसं तुम्हाला कळेल. सर शिवसेना भवन जिथे आहे ती जागा मनसेच्या वाटेला गेल्यामुळे ठाकरे गटामध्ये नाराजी असं समजतो. मग राजसाहेब जिकडे आहे ती जागा शिवसैनिकांच्या. मी तुम्हाला सांगतो ना, मी राजसाहेबांना पण भेटलो आणि उद्धव साहेबांना पण भेटलो आहे. नेगोशिएशन्स जेव्हा बोलणी चालू होते, दोघांचं एकच म्हणणं होतं की कुठेतरी इगो नको ठेवायला, आपण पाऊल मागे घेऊन मराठी माणसाचं पाऊल पुढे केलं पाहिजे. हे दोघांचंही म्हणणं होतं. त्याच्यामुळे मी दोघांनाही भेटलो आहे. आणि असं नाही की मी ह्या बोलण्यांच्या चर्चांमध्ये होतो, पण मी दोघांना वैयक्तिक मी आपल्या घरी तर होतोच. त्याच्यामुळे राजसाहेबांचं म्हणणं काय होतं मला माहिती होतं, पण उद्धव साहेबांना भेटल्यावर पण मला ते म्हणणं कळलं की दोघींकडनं ती समज आहे की कुठेतरी ताणायला नको, खेचायला नको. त्याच्यामुळे खूप स्मूथली झालं हे आणि मलाही खूप आवडलं. विधानसभा निवडणुकीत स्वतः महेश सावंत आणि तुम्ही जे आहे ते एकमेकांसमोर विरोधक म्हणून त्यांना विचारताय का? नाही, विरोधक म्हणून निवडणूक लढवत होतात, पण आज तुम्ही पुन्हा निवडणुकीच्या अनुषंगाने जे एकत्र येऊन जे आहे ते आज सुरुवात करता एकाच मी मंत्र. तुम्हाला सांगू का, आम्ही आधी ह्यांच्यावर पण टीका केली, त्यांनी आमच्यावर पण टीका केली, पण मला वाटतं की मराठी माणसासाठी कुठेतरी आम्ही आमचं बॅगेज सोडून आलो आहे. आणि त्यांच्या ज्या चुका असतील किंवा आमच्या ज्या चुका असतील ते आम्हाला आता युतीमध्ये ते आम्हाला सांगतील, आम्ही युतीमध्ये त्यांना सांगू. पण तुम्हाला महाराष्ट्र किंवा मुंबई असेल, ही मुंबई तुम्हाला 5 वर्षात सुधारलेली दिसेल. ही तुम्हाला अशीच नाही दिसणार. जे माझं स्वप्न होतं, जे मी बोलत होतो विधानसभेच्या वेळेला, ते मी आपण पण करू आणि मला वाटतं मिळून करू. पण मला वाटतं ती झाली पाहिजे, कारण शेवटी पुढच्या पिढीसाठी करतो आम्ही. कोण निवडून येतं याला अर्थ नाही आहे, पण आपली पुढची पण पिढी आहे, त्यांना पण वाटलं पाहिजे की आपण ह्या राज्यात, आपण ह्या शहरांमध्ये राहिलो पाहिजे, आपण ह्या शहरांवर प्रेम केलं पाहिजे. त्याच्यामुळे कोण निवडून येतं याला अर्थ नाही आहे. आता आम्ही एकत्र आलो आहे, आम्ही एकमेकांच्या चुका एकमेकांना सांगू आणि एकमेकांबरोबर मिळून काम करू आणि तुम्हाला पुढच्या 5 वर्षात ही मुंबई सुधारलेली दिसेल. थँक्यू सो मच.